नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 55 अभ्यासणार आहोत आणि या सराव संचामध्ये आपल्याला दिलेल्या सांख्यिक माहितीची वारंवारता सारणी तयार करण्याची उदाहरणं करायची आहेत. तर सर्वप्रथम आपण एक सोडून दिलेलं उदाहरण अभ्यासूया, म्हणजे दिलेल्या सांख्यिक माहितीची वारंवारता सारणी कशी तयार करतात ते आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. एका वर्गातील काही मुलींचे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर किलोमीटरमध्ये दिले आहे. त्यावरून वारंवारता सारणी कशी तयार करतात ते पाहू. तर पहा, वारंवारता सारणीमध्ये आपल्याला 3 कॉलम करायचे असतात. पहिला कॉलम हा नेहमी प्राप्तांक असतो, दुसरा कॉलम हा नेहमी ताळ्याच्या खुणा असतो आणि तिसरा कॉलम हा वारंवारता असतो. अशा प्रकारे 3 कॉलम करायचे असतात. यामध्ये पहिल्या कॉलममध्ये आपल्याला प्राप्तांक लिहायचे असतात, म्हणजे या ज्या दिलेल्या संख्या आहेत त्यामधली लहानात लहान संख्येपासून तर मोठ्यात मोठ्या संख्येपर्यंतच्या संख्या आपल्या इथं लिहायच्या असतात. या उदाहरणामध्ये दिलेल्या संख्या ज्या आहेत त्यातली लहानात लहान संख्या 1 आहे आणि मोठ्यात मोठी संख्या जर आपण शोधली तर 6 आहे आणि म्हणून प्राप्तांकामध्ये आपण 1 पासून तर 6 पर्यंतच्या संख्या लिहून घेतल्या. त्यानंतर ताळ्याच्या खुणा. आता पहा, दिलेल्या माहितीमध्ये 1 ही संख्या किती वेळेस आली आहे? 1, 2, म्हणून त्याच्यात ताळ्याच्या खुणा झाल्या 2 आणि ताळ्याच्या खुणा किती झाल्या? 2. याचा अर्थ त्याची वारंवारता 2. म्हणजे या ताळ्याच्या खुणांवरून आपल्याला त्या प्राप्तांकाची वारंवारता लिहिता येते. दुसरी संख्या 2. 2 ही संख्या या दिलेल्या माहितीमध्ये किती वेळेस आलेली आहे? 1 वेळेसच आलेली, म्हणून त्याची ताळ्याची खूण 1 आणि ताळ्याच्या खुणा जेवढ्या आहेत तेवढी त्याची वारंवारता. 3 ही संख्या किती वेळेस आली आहे? 1, 2, म्हणून त्याच्या ताळ्याच्या खुणा 2 आणि त्याची वारंवारता 2. 4 ही संख्या आपल्याला किती वेळेस आलेली आहे दिलेल्या सांख्यिक माहितीमध्ये? 1, 2, 3, 4, 5 आणि म्हणून त्याच्या ताळ्याच्या खुणा 5. तर पहा, 5 खुणा करताना नेहमी 4 खुणा उभ्या करायच्या आणि 5वी खूण ही नेहमी आडवी करायची. अशा प्रकारे 5वी खूण केली जाते. तर 4 या प्राप्तांकाच्या ताळ्याच्या खुणा 5 झाल्या, म्हणजेच या 4 या प्राप्तांकाची वारंवारता किती झाली? 5. अशा प्रकारे आपण या प्रत्येक संख्येच्या ताळ्याच्या खुणा करायच्या दिलेल्या सांख्यिक माहितीवरून आणि त्या ताळ्याच्या खुणांवरून त्या प्राप्तांकाची वारंवारता लिहायची. आणि मग शेवटी आपण ज्या पूर्ण आपल्याला वारंवारता मिळाल्या त्या सर्व वारंवारतांची आपल्याला बेरीज करायची असते आणि ती बेरीज म्हणजे त्याला एकूण वारंवारता आपण म्हणतो, ती n या अक्षराने दाखवली जाते. आणि मग याची बेरीज 2 + 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, म्हणजे या वारंवारतेची बेरीज आली 15, ती आपण n ने दाखवतो. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या सांख्यिक माहितीची वारंवारता सारणी तयार होते. म्हणजे आपल्या लक्षात आलं की वारंवारता सारणी तयार करता आपल्याला 3 कॉलम करावे लागतात. पहिला कॉलम प्राप्तांक. आता पहा, प्राप्तांकबद्दल आपण थोडी इथं अधिक माहिती लिहू शकतो. प्राप्तांक कशाबद्दलचे आहे? अंतर. हे जे प्राप्तांक आहेत ते आपल्याला अंतर दाखवतात, प्रत्येक मुलीचे घरापासून शाळेचे अंतर. तर आपण या प्राप्तांकाच्या खाली इथं असं लिहू शकतो, अंतर, आणि ते अंतर कशामध्ये आहे? किलोमीटरमध्ये. आणि म्हणून प्राप्तांकाच्या खाली असं कंसात आपण लिहू शकतो, अंतर किलोमीटरमध्ये. त्यानंतर प्रत्येक प्राप्तांकाची ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता, अशा प्रकारे आपली सारणी तयार होते. आता सारणी तयार झाल्यानंतर, वारंवारता सारणी तयार झाल्यानंतर यावरून आपण काय सांगू शकतो? पहा, मुलीचे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर 1 किलोमीटर आहे असे किती विद्यार्थी आहेत? 1 किलोमीटर अंतर असणारे 2 विद्यार्थी आहेत. घरापासून शाळेचे अंतर 2 किलोमीटर असणारे किती विद्यार्थी आहेत? 1 विद्यार्थी आहे. 3 किलोमीटर अंतर असणारे किती विद्यार्थी आहेत? 2 विद्यार्थी आहेत. 4 किलोमीटर अंतर असणारे 5 विद्यार्थी आहेत. 5 किलोमीटर अंतर असणारे 2 विद्यार्थी आहेत. आणि घरापासून शाळेचे अंतर 6 किलोमीटर असणारे किती विद्यार्थी आहेत? 3 विद्यार्थी आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला या वारंवारता सारणीवरून माहिती सर्व सांगता येते. तर चला सराव संच 55 मधील उदाहरण क्रमांक 1 करूया. विद्यार्थ्यांनो, सराव संच 55 मध्ये प्रश्न 1 आहे. एका वर्गातील 30 मुलांची उंची सेंटीमीटरमध्ये दिली आहे, त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. या उदाहरणामध्ये आपल्याला 30 मुलांची उंची सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे आणि या सांख्यिक माहितीची आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची आहे. तर चला वारंवारता सारणी तयार करूया. सराव संच 55 उदाहरण 1, उत्तर वारंवारता सारणी. वारंवारता सारणीमध्ये आपल्याला 3 कॉलम करायचे असतात. पहिला कॉलम प्राप्तांक, दुसरा कॉलम ताळ्याच्या खुणा आणि तिसरा कॉलम वारंवारता. अशा प्रकारे मी 3 कॉलम असलेली सारणी इथे तयार करून घेतलेली आहे. ती आता आपण पूर्ण करूया. प्राप्तांकमध्ये आपल्याला दिलेली जी सांख्यिक माहिती आहे
त्यामधल्या लहान संख्येपासून तर मोठ्या संख्येपर्यंतच्या संख्या लिहायच्या असतात. दिलेल्या सांख्यिक माहितीमध्ये लहान संख्या कोणती आहे? 131 ही सर्वात लहान संख्या आपल्याला दिसते. 131 पेक्षा दुसरी लहान संख्या कुठली नाही आहे. ठीक आहे, 131. आणि सर्वात मोठी संख्या 140 आहे. त्यापुढे 140च्या पुढे मोठी संख्या कुठली आहे का? 140च्या पुढे कुठली मोठी संख्या नाही आहे. म्हणजे सर्वात लहानात लहान संख्या 131 आणि मोठी संख्या 140. तर आपण सारणीमध्ये जे प्राप्तांक आपल्याला लिहायचे असतात त्यामध्ये आपण 131 पासून तर 140 पर्यंतचे प्राप्तांक लिहून घेऊया. 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139 आणि शेवटचा प्राप्तांक येईल 140. दिलेल्या सांख्यिक माहितीमधल्या लहान संख्येपासून तर मोठ्या संख्येपर्यंतच्या सर्व संख्या आपण लिहिल्या म्हणजे आपले प्राप्तांक झाले. त्यानंतर आता आपल्याला ताळ्याच्या खुणा, प्रत्येक प्राप्तांकाचे आपण ताळ्याच्या खुणा करायच्या आहेत. तर हा 131 प्राप्तांक हा किती वेळेस आलेला आहे दिलेल्या सांख्यिक माहितीमध्ये? 131, 1. पुढे अजून 131 आलाय का? काळजीपूर्वक लक्ष ठेवून करणं गरजेचं आहे. एखादा प्राप्तांक राहून नको जायला. 131, 2, 131, 3. म्हणजे 131 हा प्राप्तांक 3 वेळेस आलाय. म्हणजे याच्या ताळ्याच्या खुणा आपल्याला 3 कराव्या लागतील. 1, 2, 3. त्यानंतर 132. 132 हा प्राप्तांक किती वेळेस आलाय? पहा, 1. त्यानंतर पुढे 2, पुढे 3. अजून पुढे 132 आलाय का कुठे? नाही. म्हणजे 132 सुद्धा 3 वेळेस आलाय. म्हणजे त्याच्या ताळ्याच्या खुणा 3, 2, 3. त्यानंतर 133. 133 हा प्राप्तांक किती वेळेस आलाय पाहूया. 1, 2, 3, 4 आणि हा शेवटी इथे 5. म्हणजे 133 ही संख्या 5 वेळेस आली. म्हणजे त्याच्या ताळ्याच्या खुणा 5 कराव्या लागतील. 1, 2, 3, 4 आणि 5वी खूण आपण अशी आडवी करतो, क्रॉस म्हणूया आपण त्याला. म्हणजे 133ची वारंवारता आपल्याला 5 मिळेल. त्यानंतर 134. 134 ही संख्या किती वेळेस आलेली आहे? 1. त्यानंतर 2. त्यानंतर 3. 134 ही संख्या 3 वेळेस आली आहे. म्हणजे त्याच्या ताळ्याच्या खुणा 3 कराव्या लागतील. 1, 2, 3. 135. 135 ही संख्या किती वेळेस आली बघूया आपण. 1, 2, 3. त्यानंतर 135 कुठे आहे का? नाही. म्हणजे 135 ही संख्या 3 वेळेस आली. म्हणजे त्याच्या ताळ्याच्या खुणा 3. 1, 2, 3. त्यानंतर 136. 136 ही संख्या किती वेळेस आली बघूया. 136. 136, 1. त्यानंतर 136, 2. त्यानंतर पुढे नाही. म्हणजे 136च्या ताळ्याच्या खुणा 2. त्यानंतर 137. 137 ही संख्या किती वेळेस आली आहे? 137. 137, 1. त्यानंतर 137, 2. बस 137 2 वेळेस आली आहे. म्हणजे त्याच्या ताळ्याच्या खुणा 2. नंतर 138. 138 ची संख्या किती वेळेस आली आहे? 138, 1. पुढे 138 पुढे कुठेच नाहीये. म्हणजे 138 फक्त एकच वेळेस आली आहे. म्हणजे 138 ची ताळ्याच्या खुणा 1. त्यानंतर 139. 139 संख्या किती वेळेस आली आहे? 139, 1. त्यानंतर 139, 2. त्यानंतर पुढे 139, 3. पुढे नाही. 139 ही संख्या 3 वेळेस आली आहे. म्हणजे त्याच्या ताळ्याच्या खुणा 3. 1, 2, 3. आणि शेवटी 140. आता 140 ही संख्या किती वेळेस आली आहे? 1. 140, 2. 140, 3. 140, 4. 140, 5. म्हणजे 140 ही संख्या 5 वेळेस आली. म्हणजे त्याच्या ताळ्याच्या खुणा 5. 1, 2, 3, 4 आणि 5वी खूण क्रॉस. ठीक आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक या प्राप्तांकाच्या ताळ्याच्या खुणा केल्या. आता एखादा प्राप्तांक शिल्लक तर नाही राहिला ना एखादा आपला.
ते पाहून घ्यायचं. कुठल्या प्राप्तांकाला आपण अशी आडवी खूण केली नाही हे पाहून घ्यायचं. सर्व प्राप्तांकाला खुणा झालेल्या आहेत, म्हणजे सर्व प्राप्तांकाची इकडे नोंद झालेली आहे. आता आपण या ज्या ताळ्याच्या खुणा तयार झाल्या यावरून आपण प्रत्येक प्राप्तांकाची वारंवारता लिहूया. पहा 131च्या 3 ताळ्याच्या खुणा आहेत, म्हणजे त्याची वारंवारता किती होईल? 3. 132च्या ताळ्याच्या खुणा 3 म्हणजे वारंवारता 3. 133 ताळ्याच्या खुणा 5 म्हणजे वारंवारता 5. 134 वारंवारता 3. 135 वारंवारता 3. 136 वारंवारता 2. 137 वारंवारता 2. 138 एकच ताळ्याची खूण आहे म्हणजे वारंवारता 1. 139 वारंवारता 3 आणि 140 ताळ्याच्या खुणा 5 आहेत म्हणजे वारंवारता 5. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक प्राप्तांकाची वारंवारता मिळाली. आणि मग शेवटी आपल्याला या वारंवारतेची बेरीज करायची असते. एकूण वारंवारता आपण त्याला म्हणतो आणि ती एकूण वारंवारता n ने दाखवली जाते. आता किती येईल पहा. 3 आणि 3 6, 6 आणि 5 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 17 आणि 2 19, 19 आणि 2 21, 21 आणि 1 22, 22 आणि 3 25, 25 आणि 5 30, म्हणजे एकूण वारंवारता आली आपली 30. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या सांख्यिक माहितीची वारंवारता सारणी तयार झाली. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की प्रश्नामध्ये आपल्याला 30 मुलांची उंची दिली होती, म्हणजेच आपल्या वारंवारतेची बेरीज 30च आली पाहिजे, कारण 30 मुलांचीच माहिती आहे. म्हणजे या वारंवारतेवरून आपल्याला काय समजतं? 131 सेंटीमीटर उंची असलेली किती मुले आहेत? 3. त्याचप्रमाणे 136 सेंटीमीटर उंची असलेली मुले आपल्याला शोधायची असतील तर किती? 2. 140 सेंटीमीटर उंची असलेली किती मुले आहेत? 5. तर या एकूण मुलांची बेरीज आपल्याला किती आली पाहिजे? 30, कारण आपल्याला 30 मुलांचीच उंची दिलेली आहे. अशा प्रकारे आपली ही वारंवारता सारणी करेक्ट आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 2 करूया. विद्यार्थ्यांनो, प्रश्न 2 आहे. एका वसाहतीमध्ये 50 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची संख्या पुढे दिली आहे, त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. तर पहा, ही आपल्याला 50 संख्या दिलेल्या आहेत आणि प्रत्येक संख्या आपल्याला काय दाखवते? कुटुंबातील व्यक्तींची संख्या. उदाहरणार्थ, एका कुटुंबामध्ये 5 व्यक्ती आहेत, दुसऱ्या कुटुंबामध्ये 4 व्यक्ती आहेत. अशा प्रकारे आपल्याला या 50 संख्या दिलेल्या आहेत आणि त्याची आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची आहे. तर चला वारंवारता सारणी तयार करूया. प्रश्न 2ची वारंवारता सारणी. सुरुवातीला आपण 3 कॉलम तयार करून घेतले. पहिला कॉलम प्राप्तांक, तो आपल्याला व्यक्तींची संख्या दाखवतो. दुसरा कॉलम ताळ्याच्या खुणा आणि तिसरा कॉलम वारंवारता. आता सुरुवातीला आपल्याला प्राप्तांक लिहायचे असतात. मग दिलेल्या सांख्यिक माहितीमध्ये सर्वात लहान प्राप्तांक कोणता आहे आणि सर्वात मोठा प्राप्तांक कोणता आहे ते आपण शोधूया. सर्वात लहान प्राप्तांक आपण शोधूया 1. 1 पेक्षा लहान संख्या आपल्याला मिळणार नाही. 1 पेक्षा लहान संख्या इथे नाही आहे, म्हणजे सर्वात लहान प्राप्तांक 1 आला. आणि सर्वात मोठा प्राप्तांक 5. 5 पेक्षा मोठी संख्या आहे का? नाही. म्हणजे सर्वात लहान प्राप्तांक 1 आणि मोठा प्राप्तांक 5. तर आपण प्राप्तांकांच्या कॉलममध्ये 1 ते 5 पर्यंतच्या संख्या लिहून घेऊया. 1, 2, 3, 4 आणि 5 हे झाले आपले प्राप्तांक. दिलेल्या सांख्यिक माहितीमधली लहानपासून तर मोठ्यापर्यंत संख्या. त्यानंतर आता प्रत्येक प्राप्तांकाच्या ताळ्याच्या खुणा करूया. ठीक आहे. पहा, 1 हा प्राप्तांक किती वेळेस आला आहे? तर दिलेल्या सांख्यिक माहितीमध्ये 1 हा इथे आपल्याला मिळाला. त्यानंतर पुढे नाही आहे, म्हणजे 1ची वारंवारता 1 आहे, म्हणजे 1च्या ताळ्याच्या खुणा आपल्याला 1 करावं लागेल. त्यानंतर 2 हा प्राप्तांक किती वेळेस आला आहे? पहा, 2 हा प्राप्तांक हा 2, 1, 2, 2, हा 2 तिसऱ्यांदा आला, 2 चौथ्यांदा, 2 पाचव्यांदा, पुढे 2 सहाव्यांदा, 2 सातव्यांदा, त्यानंतर हा 2 आठव्यांदा, हा 2 नवव्यांदा, हा 2 10, 2 11, 2 12, 2 13. म्हणजे 2 हा 13 वेळेस आला आहे, म्हणजे 2च्या ताळ्याच्या खुणा आपल्याला 13 कराव्या लागतील. 1, 2, 3, 4, 5. नंतर 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. अशा प्रकारे 2च्या ताळ्याच्या खुणा आपण अशा प्रकारे केल्या. 5-5च्या आपल्याला ताळ्याच्या खुणा करायच्या असतात. ह्या 5, ह्या 5 आणि ह्या 3. त्यानंतर 3च्या ताळ्याच्या खुणा करूया. 3 हा प्राप्तांक किती वेळेस आला आहे? पहा, 1, 2, 3, 4, 5, पुढे 6, 7, 8, पुढे
9, 10, 11, 12, 13, 14, 15. 3 हा प्राप्तांक आपल्याला 15 वेळेस सापडलाय. आणखी एका वेळेस आपला राहून गेला का काय पाहूया. हा इथे एक राहिलाय 16. म्हणजे 3 हा प्राप्तांक एकूण 16 वेळेस आला आहे. म्हणजे 3च्या आपल्याला ताळ्याच्या खुणा 16 कराव्या लागतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. त्यानंतर 4 हा प्राप्तांक किती वेळेस आलाय ते बघूया. 4 हा प्राप्तांक आपण शोधतोय. 1, 2, 3, 4, इथे एकदा राहिला 5, 6, 7, 8, 9, 10, 10 नंतर हा इथे राहिला 11, 12, नंतर 13. तर 4 हा प्राप्तांक 13 वेळेस आलाय. तर 4च्या ताळ्याच्या खुणा 13. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. ठीक आहे. त्यानंतर 5 हा प्राप्तांक किती वेळेस आलाय बघूया. 5, 1, 2, 3, 4, 5. पुढे 5 हा प्राप्तांक आपण शोधतोय. 6, 7. ठीक आहे. तर 5 हा प्राप्तांक 7 वेळेस आलाय. 5च्या ताळ्याच्या खुणा 7. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ठीक आहे. तर प्रत्येक प्राप्तांकाच्या आपण ताळ्याच्या खुणा केल्या. आता एखादी खून करायची शिल्लक राहिली आहे का, एखादी संख्या राहून गेली आहे का, म्हणजे त्याची ताळ्याची खून करण्याची राहून गेली आहे का, ते आपण खात्री करूया. सर्व संख्यांना आपल्या क्रॉसच्या खुणा झालेल्या आहेत. म्हणजे या सर्व संख्यांची ताळ्याच्या खुणा इकडे आपण केलेल्या आहेत. आता या ताळ्याच्या खुणांवरून प्रत्येक प्राप्तांकाची वारंवारता लिहूया. 1ची एकच ताळ्याची खूण आहे, म्हणजे 1ची वारंवारता 1. 2च्या ताळ्याच्या खुणा 5 आणि 5, 10 आणि 3, 13 आहे, म्हणजे त्याची 2ची वारंवारता 13. 3ची वारंवारता 16. 4ची वारंवारता 5 आणि 5, 10 आणि 3, 13. आणि 5ची वारंवारता 5 आणि 2, 7. अशा प्रकारे प्रत्येक प्राप्तांकाची आपल्याला वारंवारता मिळाली. त्यानंतर आता सर्व शेवटी आपल्याला काय करायचं असतं, या वारंवारतेची बेरीज करायची असते. बेरीज किती यायला पाहिजे ते आधीच आपल्याला समजतं. ह्या ज्या सगळ्या दिलेल्या संख्या होत्या किती होत्या, 50 कुटुंबांची आपल्याला व्यक्तींची संख्या दिलेली होती. म्हणजे या वारंवारतेची बेरीज 50च यायला पाहिजे. पाहूया. 1 आणि 3 4, 4 आणि 6 10, 10 आणि 3 13, 13 आणि 7 20, 20ला 0. हातचे 2, हातचे आलेले 2 आणि हा 1, 3, 4 आणि 5. वारंवारतेची बेरीज आपली बरोबर आली, याचा अर्थ आपण केलेली वारंवारता सारणी करेक्ट आहे. ठीक आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 3 करूया. विद्यार्थ्यांनो, प्रश्न 3 आहे. एक फासा 40 वेळा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्यांची नोंद केली, त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. तर पहा, इथे फासा आपण 40 वेळा फेकलेला आहे आणि प्रत्येक वेळा पृष्ठभागावर मिळालेली संख्या नोंदली आहे. म्हणजे इथे आपल्याला 40 संख्या मिळालेल्या आहेत. ठीक आहे. आणि या संख्यांची आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची आहे. ठीक आहे. तर चला वारंवारता सारणी तयार करूया. पहा, वारंवारता सारणीमध्ये आपल्याला 3 कॉलम करायचे असतात. प्राप्तांक, ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता. आता इथं आपल्याला प्राप्तांक काय दर्शवतो, फास्याच्या पृष्ठभागावरील संख्या. ठीक आहे. आता दिलेल्या सांख्यिक माहितीमध्ये सर्वात लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठ्या संख्या आपल्याला शोधावं लागेल. आपल्याला माहिती आहे, आपण सापशिडी खेळताना जो फासा वापरतो त्याच्यामध्ये लहानात संख्या 1 असते आणि मोठ्यात मोठी संख्या 6 असते. तर यामध्ये या दिलेल्या सांख्यिक माहितीमध्ये लहानात लहान संख्या 1 आहे आणि मोठ्यात मोठी संख्या 6 आहे. म्हणजे आपल्या प्राप्तांकामध्ये आपल्याला 1 पासून तर 6 पर्यंत संख्या लिहावी लागतील. प्राप्तांक 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे झाले प्राप्तांक. आता 1 हा प्राप्तांक किती वेळेस आलेला आहे ते आपण पाहूया. 1, त्यानंतर पुढे हा इथे 1 म्हणजे दुसऱ्यांदा. म्हणजे 1 हा प्राप्तांक 2 वेळेस आलाय. म्हणजे 1च्या ताळ्याच्या खुणा 2, 1 आणि 2. त्यानंतर 2 हा प्राप्तांक. 2 प्राप्तांक आपण शोधतोय. 2 पहिल्यांदा आला, 2 दुसऱ्यांदा आला, नंतर 3, 4, 5, पुढे 6, 7
आणि 8. तर 2 हा प्राप्तांक 8 वेळेस आलेला आहे. तर 2 या प्राप्तांकाच्या ताळ्याच्या खुणा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. त्यानंतर 3 हा प्राप्तांक. 3 हा प्राप्तांक किती वेळेस आलेला आहे? सुरुवातीलाच 1, 2, 3, 4, 5, पुढे 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. तर तिन्ही संख्या 13 वेळेस आली म्हणजे 3च्या ताळ्याच्या खुणा 13. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. तर 3च्या ताळ्याच्या खुणा 13. त्यानंतर 4 या प्राप्तांकाच्या ताळ्याच्या खुणा करूया. 4 हा प्राप्तांक किती वेळेस आला आहे? इथे पहिल्यांदा 1, नंतर पुढे 2, 3, 4, पुढे 5, 6, 7 आणि शेवटी एकदा 8. म्हणजे 4 हा प्राप्तांक 8 वेळेस आला आहे. म्हणजे 4च्या ताळ्याच्या खुणा 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. त्यानंतर 5. 5 हा प्राप्तांक किती वेळेस आला आहे? 1, पुढे 2, पुढे 3, 4, 4 नंतर हा इथे एकदा 5, पुढे नाही. म्हणजे 5 हा प्राप्तांक 5 वेळेस आला आहे. त्याच्या ताळ्याच्या खुणा 5. 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर 6. 6 हा प्राप्तांक किती वेळेस आला पाहूया. 1, 2, 3, 4, पुढे नाही. म्हणजे 6 हा प्राप्तांक 4 वेळेस आला आहे. 6च्या ताळ्याच्या खुणा 1, 2, 3, 4. ठीक आहे. सर्व प्राप्तांकाच्या ताळ्याच्या खुणा करून झाल्या. एखादा प्राप्तांक आपला राहून तर नाही गेला ना, त्याची खात्री करूया. सगळ्या प्राप्तांकाला आपण क्रॉस खुणा केलेल्या आहेत. म्हणजे सर्व प्राप्तांकांच्या ताळ्याच्या खुणा करून झालेल्या आहेत. आता आपण या ताळ्याच्या खुणांवरून वारंवारता शोधूया. 1च्या 2 ताळ्याच्या खुणा आहेत म्हणजे 1ची वारंवारता 2. 2च्या ताळ्याच्या खुणा 8 आहेत म्हणजे 2ची वारंवारता 8. 3ची वारंवारता 5 आणि 5 10 आणि 3 13. 4ची वारंवारता 5 आणि 3 8. 5ची वारंवारता 5. 6ची वारंवारता 4. अशा प्रकारे आपल्याला वारंवारता मिळाली. आणि या वारंवारतेची जी बेरीज असते आपण त्याला एकूण वारंवारता n ने दर्शवतो. आपल्याला आधीच माहिती आहे वारंवारतेची बेरीज किती आली पाहिजे. आपण फासा किती वेळेस फेकला होता? 40 वेळेस. म्हणजे या वारंवारतेची बेरीज आपली 40 आली पाहिजे. 2 अधिक 8 10, 10 आणि 3 13, 13 आणि 8 21, 21 आणि 5 26, 26 आणि 4 30, 30ला 0. हातचे आले 3, 3 आणि 1 4. म्हणजे वारंवारतेची बेरीज आपली 40 आली आणि फासा आपण 40 वेळेस फेकला होता. म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे. विद्यार्थ्यांनो प्रश्न 4 आहे. एका वसतिगृहाच्या खानावळीमध्ये 30 मुलांना जेवणामध्ये खालीलप्रमाणे पोळ्यांची संख्या लागते. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. आणि या ठिकाणी आपल्याला 30 संख्या दिलेल्या आहेत. प्रत्येक संख्या आपल्याला काय दाखवते? पोळ्यांची संख्या. प्रत्येक विद्यार्थ्याला किती पोळ्या लागतात ती संख्या आपल्याला या संख्यांवरून समजते. आणि या दिलेल्या संख्या 30 आहेत. ठीक आहे. तर चला वारंवारता सारणी तयार करूया. आता वारंवारता सारणी तयार करत असताना आपल्याला सुरुवातीला प्राप्तांक, पहिला कॉलम प्राप्तांक लिहायचा असतो, दुसरा कॉलम ताळ्याच्या खुणा आणि तिसरा कॉलम कोणता असतो आपला? वारंवारता. पहिल्या कॉलममध्ये आपल्याला प्राप्तांक लिहायचे असतात. प्राप्तांकामध्ये दिलेल्या संख्यांमधली लहानात लहान संख्यापासून तर मोठ्यात मोठ्या संख्येपर्यंत संख्या लिहायच्या असतात. दिलेल्या संख्यांमध्ये लहानात लहान संख्या कोणती आहे? 2. 2 नंतर लहान संख्या नाही आहे म्हणजे सर्वात लहान संख्या 2 झाली. आणि मोठी संख्या कोणती आहे? 5. 5 नंतर एखादी मोठी संख्या आहे का? नाही. म्हणजे मोठी संख्या 5. तर प्राप्तांकामध्ये लहान संख्या 2 आणि मोठी संख्या 5 आहे. म्हणजे 2 पासून पुढे 3, 4 आणि 5. ठीक आहे. हे झाले आपले प्राप्तांक. लहान संख्येपासून तर मोठ्या संख्येपर्यंतच्या सर्व संख्या. त्यानंतर आता ताळ्याच्या खुणा. तर आता 2 हा प्राप्तांक किती वेळेस आला आहे आपण पाहूया. 2च्या ताळ्याच्या खुणा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हा 9. तर 2 ही संख्या 9 वेळेस आली म्हणजे 2च्या ताळ्याच्या खुणा 9.
1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. त्यानंतर आता 3च्या ताळ्याच्या खुणा शोधूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तिन्ही संख्या 10 वेळेस आली म्हणजे 3च्या ताळ्याच्या खुणा 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर 4 हा प्राप्तांक किती वेळेस आलाय पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8. पुढे नाही म्हणजे 4 हा प्राप्तांक 8 वेळेस आलाय. तर 4च्या ताळ्याच्या खुणा 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर 5 हा प्राप्तांक किती वेळेस आलाय पाहूया. 1 2 3. पुढे नाही म्हणजे 5 हा प्राप्तांक 3 वेळेस आलाय. तर 5च्या ताळ्याच्या खुणा 1 2 3. आता आपण या ताळ्याच्या खुणांवरून प्रत्येक प्राप्तांकाची वारंवारता लिहूया. 2च्या ताळ्याच्या खुणा 5 आणि 4 9 म्हणजे वारंवारता 9. 3च्या ताळ्याच्या खुणा 10 म्हणजे वारंवारता 10. 4च्या ताळ्याच्या खुणा 5 आणि 3 8 आणि 5च्या ताळ्याच्या खुणा 3 म्हणजे 5ची वारंवारता 3. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला वारंवारतेची बेरीज लिहायची असते. वारंवारता शोधून झाल्यानंतर वारंवारतेची बेरीज लिहायची असते आणि वारंवारतेच्या बेरीजला आपण n ने दर्शवतो n. आता पहा वारंवारतेची बेरीज आपली किती आली पाहिजे. हा जो सर्व डाटा आपल्याला दिलेला होता उदाहरणामध्ये तो 30 मुलांचा होता. 30 मुलांना प्रत्येक मुलाला किती पोळ्या लागतात त्याची आपल्याला संख्या दिली होती. एकूण 30 मुले होती म्हणजे आपल्या वारंवारतेची बेरीज 30 आली पाहिजे. पहा 9 आणि 8 17. 17 आणि 3 20. 20ला 0. हातचे 2 2 आणि हा 1 3. वारंवारतेची बेरीज आपली 30 आली म्हणजे आपली वारंवारता सारणी बरोबर आहे. ठीक आहे. यासोबतच आपला सराव संच 55 मधील प्रश्न क्रमांक 4 पूर्ण झाला. ठीक आहे. आणि यासोबतच आपला इयत्ता 7वीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. हा 7वीचा शेवटचा सराव संच होता. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये इयत्ता 8वीचा पहिला सराव संच शिकूया. ठीक आहे. थँक्यू.